तिसरं म्हणजे त्याच्यावर वजन न देणं. सो ते कोणाचं तरी हेल्प घेऊन वॉशरूमला जाणं, पाय न टेकवता परत येऊन आराम करणं, हे आपल्याला बेसिक घरच्या घरी सगळ्यांनाच जमू शकतात. जेव्हा मसल स्पाझम असतो, जसं कमरेत मानेत होतं, तेव्हा गरम ह्याच्याने शेकवायचं असतं. पण कुठे जॉईंटला सूज आली असेल किंवा मार लागला असेल तर नॉर्मली त्याला बर्फाने शेकवायचं असतं. नॉर्मली आर्थरायटिसची फर्स्ट सेकंड स्टेज असेल तेव्हा हे गुडघ्या घासलेल्याचे क्रेपिटस म्हणतो आम्ही. त्याचा तो असा करकर आवाज यायला लागतो, क्लिकिंग होतात. हे आपण जे सांधे मोडतो, जे आपले घरचे मोठे सांगतात की करायचं नाही पण तरी आपण करतो. गुडघेदुखी विषयक पॉडकास्टच्या पहिल्या भागात आपण गुडघेदुखीची कारणं आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करून नी रिप्लेसमेंट सर्जरी कशी टाळता येते किंवा पुढे ढकलता येते याबाबत माहिती करून घेतली. या दुसऱ्या आणि शेवटच्या भागात आपण गुडघेदुखी समजा उद्भवली तरी काय करावं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर गुडघ्यांसंबंधी सर्वसामान्य शंकांचं समाधानही करणार आहोत. तेव्हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. गुडघा दुखायला लागला अचानक आणि आत्ता डॉक्टरला ऍक्सेस नाहीये, बरोबर, तर निदान 2-3 दिवस प्रथमोपचार म्हणून असं काही होम रेमेडीज ह्या कॅप्शन खाली येणार असं काही तुम्ही सुचवू शकता? हो. पहिली गोष्ट म्हणजे इमोबिलायझेशन. गुडघ्याला हलवायचं नाही म्हणून आपण काही बेल्ट्स असतात किंवा इन जनरल सुद्धा गुडघा सरळ ठेवून जर आपण बसलं, बेंड खूप करायचं नाही, मांडी घालून बसायचं नाही, तर त्याच्याने गुडघ्यावरती ताण थोडा कमी येतो. त्यात आपण जर थोडं गुडघ्याच्या खालती लोड घेतला, म्हणजे अराउंड 20 डिग्री गुडघा फक्त बेंड राहिला, तर गुडघ्याच्या आजूबाजूचे मसल्स जे आहेत ते खूप टाईट राहत नाही. पूर्ण सरळ ठेवला तर कधी कधी गुडघ्याचे मागचे मसल्स हे जरा टाईट असतात. 20 डिग्री ही आयसोमेट्रिक पोझिशन आहे असं म्हणतात. दुसरं आपण करू शकतो, कुठेही मार लागला असेल किंवा सूज आली असेल तर त्याला बर्फाने किंवा थंड ह्याच्याने गोष्टींनी शेकवायचं, ज्याच्याने तिकडचं सूज कमी होते. गरम नाही, शक्यतोवर गरम नाही. जेव्हा मसल स्पाझम असतो, जसं कमरेत मानेत होतं, तेव्हा गरम ह्याच्याने शेकवायचं असतं. पण कुठे जॉईंटला सूज आली असेल किंवा मार लागला असेल तर नॉर्मली त्याला बर्फाने शेकवायचं असतं. तिसरं म्हणजे त्याच्यावर वजन न देणं. सो ते कोणाचं तरी हेल्प घेऊन वॉशरूमला जाणं, पाय न टेकवता परत येऊन आराम करणं, हे आपल्याला बेसिक घरच्या घरी सगळ्यांनाच जमू शकतात. मग जिथे शक्य तिथे इंडियन टॉयलेटच्या ऐवजी कमोड वापरायचा. हे जर आपण केलं तर बऱ्यापैकी आपल्याला घरच्या घरी आराम मिळतो, जोपर्यंत तुम्हाला तज्ज्ञांचा ॲक्सेस मिळत नाही तोपर्यंत. काय टाळायचं तर मसाज, खूप हेवी मसाज करणं, ऑइल खूप जोरजोरात मसाज करणं. मसाज कलेमध्ये तंत्र, ते एक शास्त्र आहे, ते जोपासून जर जे कोणी तज्ज्ञ करतात त्याच्याने नक्की फायदा होतो. पण घरच्या घरी आपण फक्त ते चोळून काढलं तर त्याच्याने आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणून ते आपण अवॉइड करायचं. सो एकतर त्याला हलवायचं नाही, वजन द्यायचं नाही आणि आयसिंग करायचं. हे घरच्या घरी आपण करू शकतो. बरेच जण करतात ऑइल मसाज, तर त्याच्याबद्दलचे काय डूज अँड डोंट्स आहेत? ऑइल मसाज हा आपल्या बॉडीला चांगला केला तो खूप चांगला फायद्याचा ठरतो, नाहीतर तो बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम क्रिएट करतो. सो जाणकार आहेत त्यांच्याकडनं करून घेतलं तर खूप बरं आहे. इंजुरी झालेली असताना एस्पेशली खूप दाबून चोळून मसाज करून घ्यायचं नाही, त्याचं विपरीत परिणामच बऱ्याच वेळेस होतात. जेंटल मसाज गरज असताना हे इंज्युअर्ड नीमध्ये बेटर असतं. ऑइल किंवा कोणतंही लोशन लावलं, तेल लावलं तर काम काय करतं, ते इरिटेशन, काउंटर इरिटेशन प्रिन्सिपलवर काम करतं. ते आपण ते लावतो, त्याच्याने बॉडी काहीतरी केमिकल्स त्या इरिटेशनमुळे तयार करते आणि ते आजूबाजूचे जो जॉईंट असतो त्याच्यामधले जे इरिटंट केमिकल्स आहेत त्याला ते काउंटर इरिटेशन ह्या प्रोसेसमधून ते काढते आणि म्हणून आपल्याला बरं वाटतं. ते स्किनच्या 5 मिलीमीटर डीपच्या खालती ते काय पेनिट्रेट होत नाही, जे नॉर्मल आपले जे ऑइल्स असतात ते. सो हे काउंटर इरिटेशन प्रिन्सिपलवर काम करतं. ते मसाज जो म्हणतो आपण, तो एका प्रॉपर ट्रेंड जर प्रोफेशनली जर केला तर त्याचा नक्की फायदा होतो.
पण ते दररोज करायचा नसतो तो मसाज. हेही सांगणं गरजेचं आहे. हां, हलक्या हाताने चोळायचं. ते घरच्या घरचं, मी प्रोफेशनली येऊन कोणी जर करत असेल त्याचं म्हणणं की दररोज तो मसाज केला तर फायद्याचं ठरतं असं नाही आहे. आता शेवटी त्या तज्ज्ञांचं त्यांचं वेगळं सायन्स आहे, ते पूर्ण शास्त्र वेगळं आहे. सो जेवढं मला कळतं तेवढं त्याच्यामध्ये आपण घरच्या घरी जेव्हा स्वतः मसाज करतो तेव्हा खूप दाबून चोळून शक्यतोवर नाही करावा, हलक्या हाताने करावा आणि त्याची मर्यादा हे जाणून करावं. त्याच्यावरती खूप काय म्हणतात, खूपच जास्त अवलंबून राहणं हे बरोबर नाही फक्त मसाजवर. गुडघ्यामध्ये कधी कधी आवाज येतात कटकट, ते काय असतं? सो गुडघेच नाही तर बाकीच्या पूर्ण सगळ्या जॉईंटमध्ये आवाज येतात. जे आपण असं हाडं मोडणं जे म्हणतो ते जॉईंटमध्ये काही गॅसेस बबल्स फॉर्म झालेले असतात, ते थोडे रिलीज होतात, त्याच्यामुळे होतं. किंवा आपले हे टेंडन स्नायू आहेत ते जेव्हा थोडे घासले जातात किंवा आता गुडघ्याची वाटी जेव्हा मांडीच्या हाडावरती ती मूव होते तेव्हा पण कधी कधी आवाज येतो. बऱ्याच वेळेस ते दुखत नाही. सो ते नॅचरल आहे असं कन्सिडर करायचं. पण जर समजा ते दुखण्याबरोबर आपल्याला म्हणजे आवाजाबरोबर दुखणं पण येत असेल तर मग आपल्याला विचार करायला पाहिजे की ह्याच्यामध्ये आपल्याला काही आपण प्रॉब्लेमॅटिक गोष्टमधून जात नाही आहे ना. तर त्यावेळेस परत कन्सल्ट करणं महत्त्वाचं आहे की हा आवाज येतोय, दुखतंय, त्याचं कारण काय आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. पण बऱ्याच वेळेस आवाज येणं हा नॅचरल प्रकार आहे, त्याला घाबरायची गरज नाही. पण म्हणजे ते गुडघेदुखीचं आधीचं म्हणजे सुरुवातीचं लक्षण असेलच असं सांगता येत नाही. हां, असू शकतं पण नॉट ऑलवेज. जेव्हा गुडघ्या दुखीबरोबर आवाज येतात, म्हणजे आवाज येतोय आणि गुडघे पण दुखत आहेत, तेव्हा आपल्याला त्याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी नुसते आवाज येत असेल तर दॅट्स ओके. आता नॉर्मली आर्थरायटिसची फर्स्ट सेकंड स्टेज असेल तेव्हा हे गुडघ्या घासलेल्याचे क्रेपिटस म्हणतो आम्ही, त्याचा तो असा करकर आवाज यायला लागतो, क्लिकिंग होतात. हे आपण जे सांधे मोडतो, जे आपले घरचे मोठे सांगतात की करायचं नाही पण तरी आपण करतो, बोटं मोडायची नाही तेही आपण करतो. सो ते नॅचरल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असं खूप काळजी करण्यासारखं काही नाही. आणि गुडघ्याच्या मागच्या बाजूला कधी कधी पेन्स होतात, त्याचं काय कारण आहे की? सो ती मागची बाजू जी आहे त्याचं कारण एक तर तिथे मोठा मसल असतो हॅमस्ट्रिंग्स. हॅमस्ट्रिंगच्या इश्यूमुळे होऊ शकतो, काही त्याला मार लागला, इजा झाली, खेचलं गेलं त्याच्यामुळे होऊ शकतं. गुडघ्याच्या मागे एक कधी पाण्याची पिशवी तयार होते, त्याला बेकर सिस्ट म्हणतो आम्ही, त्याच्यामुळे पण गुडघा त्रास होऊ शकतो. तो कधी कधी पंक्चर झाला चुकून नॅचरली तर ते दुखणं बऱ्यापैकी वाढतं. आणि बऱ्याच वेळेस गुडघ्याच्यामध्ये ACL किंवा PCL ज्या लिगामेंट्स असतात, ACL एस्पेशली, ती जर सुजली असेल किंवा त्याच्यामध्ये काही पाण्याचा फुगा तयार झाला असेल किंवा ती नॉर्मलपेक्षा फुगून मोठी साईज झाली असेल तर जेव्हा गुडघा वाकवतो आपण तेव्हा ती खटकीसारखी जॉईंटमध्ये अटकते आणि मग ती दुखायला लागते आणि ते दुखणं गुडघ्याच्या मागे येतं. आणि ते कधी कधी वर आणि खालती पण जातं. लोकांना वाटतं की ते नसेचा त्रास आहे, म्हणजे कमरेपासून सायटिकासारखा त्रास पण असं वाटू शकतो की तो आहे, पण तो बेसिकली तो गुडघ्याच्या लिगामेंट सुजल्यामुळे झालेला त्रास असतो. तो त्याला गँग्लियॉन सिस्ट किंवा डिजनरेशन म्हणतात लिगामेंटचं. तो मेन आहे आणि तेही इग्नोर नाही करायचं आपल्याला. जे काय आहे ते बघून त्याला योग्य ती ट्रीटमेंट प्रत्येक गोष्टीला आहे, फक्त काय आहे हे माहीत होणं पाहिजे आपल्याला. आता कुठल्या अशा हॅबिट्स आहेत किंवा सवयी आहेत की ज्याच्यामुळे गुडघे दुखी किंवा त्याची शक्यता वाढत जाते? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 2 गोष्टी आहेत ज्या गुडघ्यावर जास्त ताण देतात. लवचिकही ठेवतात, पण जेव्हा एका मर्यादेपुढे गुडघे जेव्हा थोडे एज झालेले असतात तेव्हा ते नसतात करायचे. ते म्हणजे एक म्हणजे जमिनीवर लवणीचं काम म्हणतात गावाकडे. लवणीचं म्हणजे स्क्वॉटिंग करून बसणं, जमिनीवर बसणं 2 पायांवरती, त्याच्याने गुडघ्यांवर बऱ्यापैकी ताण येतो. आणि दुसरी गोष्ट मांडी घालणं, जे आपल्या म्हणजे दोन्ही भारतीय संस्कृतीमध्ये या खूप मोठ्या परंपरा आहेत ज्याच्याने गुडघ्यावर नक्की ताण येतो. त्याला व्यायाम करून आपण जसं म्हणालो की जर आपण व्यायाम करून गुडघे लवचिक ठेवले तर बऱ्याच वेळेस याचा काही त्रास होत नाही. पण जर त्रास होत असेल तर मग ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायला पाहिजे, कारण की ह्या 2 गोष्टी गुडघ्यांवरती बऱ्यापैकी ताण देतात. आणि मग काय एक्सरसाइज अवॉइड करायला पाहिजे, तर स्क्वॉटिंग एक्सरसाइज अवॉइड करायला पाहिजे, लंजेस हे अवॉइड करायला पाहिजे, पद्मासनं
गुडघे वाकून बसायचे आसनं शक्यतोवर अवॉइड करायला पाहिजे जेव्हा गुडघे दुखत असतात तेव्हा. बाकी जेव्हा नॉर्मल असेल, तुम्हाला ते झेपत असेल, पेलत असेल तर काही हरकत नाही आहे करायला. कोणत्याही वयाला जमत असेल इझिली तर काही हरकत नाही. त्रास होत असेल तर अवॉइड करायचं. मला याने एक आत्ता सुचलेला प्रश्न आहे की जे आपल्याकडे सांगतात की वेस्टर्न टॉयलेट जे आहेत की कमोड जास्त योग्य आहेत, तसं आहे काही गुडघ्यांसाठी? गुडघ्यांसाठी जेव्हा गुडघे दुखत असतात तेव्हा वेस्टर्न कमोड हा जास्त इफेक्टिव्ह आहे, कारण की ताण येत नाही खूप त्याच्यावर. डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी हा इंडियन पद्धती ही जास्त बेटर आहे. गुडघ्यांसाठी कमोड हा जास्त, एस्पेशली इंज्युअर्ड असताना गुडघ्यासाठीचं कमोड हा जास्त बेटर आहे. पण ज्यांनी कंटिन्युअस म्हणजे ते त्याचाच वापर करतात त्यांचे गुडघे असे चांगले राहतात वगैरे असं काही नाही, कारण की म्हणजे हे परत नुसतं म्हणजे ती तेवढी एक गोष्ट फक्त गुडघ्या हेल्थसाठी महत्त्वाची आहे असं नाही. किंवा वजन जास्त आहे, कंट्रोलेबल आहे, पण व्यायाम नाही आहे. किंवा वजन कधी कधी तुम्ही बघू शकता की वजनाचं काही लोकांमध्ये आम्ही बघितलं त्यांचे सांधे इतके लवचिक असतात. सो वजनाचं फॉर्च्युनेटली मग त्यांच्या गुडघ्यांवर काही प्रेशर येत नाही. सो हे नुसतं कमोड वापरल्याने आपलं दुखणं थांबेल असं नाही आहे. गुडघेदुखीवर जी नी कॅप वापरतात, एक मला असा प्रश्न होता की एकच असते का ती सगळ्या ह्याच्यासाठी, का गुडघेदुखी ज्या प्रकारची असते त्या प्रकारानुसार त्याचं पण काही म्हणजे स्पेसिफिकेशन बदलतात, कुठली वापरायची काय? खूप चांगला प्रश्न. नीकॅपमध्ये बरेच प्रकार असतात. जी साधी नीकॅप आपण सॉक्ससारखी म्हटली त्याला इलॅस्टिक नीकॅप म्हणतो आपण. त्याचं मेन काम आहे कॉम्प्रेशन ठेवणं, दाबून ठेवणं. सो ती सगळ्यात कॉमन आहे. त्याच्यामध्ये कधी कधी वाटीसाठी भोग दिलेलं असतं. तेही काही लोकांना जेव्हा आपला गुडघ्याची वाटी सेंटर ठेवायची असेल तेव्हा ती आपण पटेला होल्डिंग नीकॅप म्हणतो. पटेला आहे म्हणजे नीकॅप, आपलं गुडघ्याची वाटी. आणि नीकॅप हा बेल्ट असतो. सो मग काही काही वेळेस जेव्हा लिगामेंट्सना बाहेरला सपोर्ट द्यायचा असतो तेव्हा त्याच्यामध्ये हिंजेस दिलेले असतात. मग आपल्याला जेव्हा मुवमेंट स्पेसिफिक रेस्ट्रिक्ट करायचे असते त्याच्यामध्ये रेंज ऑफ मोशन ब्रेस म्हणतो आपण त्याला. सो हे वेगवेगळे ब्रेसेस आहेत. साधी जी आपण इलॅस्टिक नीकॅप म्हणालो त्याचं मेन काम आहे की स्नायू जरा बाहेर एक्सटर्नल प्रेशर देऊन पकडून ठेवणं. सो ती हेवी व्यायामामध्ये पण महत्त्वाची आहे. रिपिटेटिव्ह मुवमेंट म्हणजे आपण जेव्हा रनर्स वगैरे बघतो त्यांनाही ती महत्त्वाची करत असतो त्यावेळेला. ती जी रिपिटेटिव्ह मुवमेंट आहे ती एका लाईनीमध्ये व्हावी. एक्सटर्नल थोडं कंप्रेशन असेल त्यांना नीकॅपचं तर ती मुवमेंट जरा काय म्हणतात त्याला सुरळीत होते. सो त्याच्यामुळे लोकांना तो बऱ्याच वेळेस नीकॅप घालायला आम्ही सल्ला देतो. असं नाही की प्रत्येक वेळेस नीकॅप वापरणं हाच एक सोल्युशन आहे. काही काही लोकांचं जर समजा नीकॅप घालून त्रास वाढत असेल तर मग ती वापरणं कंपल्सरी नसतं त्या केसेसमध्ये. मग त्याचं कारण फक्त शोधावं लागतं की कॉम्प्रेशन इफेक्टनी का वाढती आहे. मेनली नीकॅप पण या कारणांसाठी वापरली जाते. पण म्हणजे हेल्दी जे आहे कोणी हेल्दी इंडिव्हिज्युअल किंवा निरोगी माणसाने पण ती वापरावी का इन जनरल? व्यायाम जो रोज करतोय का काही गरजेचं नाही तसं? तुम्हाला जोपर्यंत गुडघ्याचा काही प्रॉब्लेम नाही तोपर्यंत. किंवा एस्पेशली काही लोक ट्रेकिंग करणारे जे आहेत, ट्रेक करणारे लोक. सो जेव्हा आपण अननॅचरल ताण देणार आहे गुडघ्यावरती तेव्हा ती करायला, जसं हेवी वेट लिफ्टिंग आहे तेव्हा ते वापरलेली खूप बेटर असते ज्याच्याने तो गुडघा डगमगत नाही. हेवी ट्रेकिंग आहे, लॉंग डिस्टन्स आहे त्याच्याने थोडी मदत होते. त्याच बेसिकली जे काय म्हणतात त्याला डोंगराळ प्रदेशात राहतात ते काय त्यांना ती सवय असते. सो त्यांच्यासाठी एक डोंगर चढून जाणं हे दररोजचं काम आहे, आपल्यासाठी ते नाही आहे. सो जेव्हा आपण ट्रेकिंग वन्स इन अ वाईल करायला जातो कधीतरी, मग कितीही तुम्ही एक्सपर्ट असाल ट्रेकिंगचे तरी शेवटी ती तुमच्यासाठी त्यावेळेसची फॉरेन ॲक्टिव्हिटी आहे. सो एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम म्हणून नीकॅप वापरून जर तुम्हाला सपोर्ट मिळत असेल तर तो नक्की वापरावा. नी रिप्लेसमेंट सर्जरी जरी लोकांना ती कितीही नकोशी वाटत असली तरी काहींच्या बाबतीमध्ये ती करण्यापासून पर्याय नसतो. अशा केसेस कोणकोणत्या आहेत की आता इथे हे टाळता येणं शक्य नाहीये किंवा कोणी करावी मग ती? सो जेव्हा गुडघ्याची झीज ही एका मर्यादेपलीकडे जाते ज्याच्याने तुम्हाला दुखणं तर आहेच, डे टू डे कामांमध्ये अडथळा येतो आहे, स्ट्रेस येऊन हाडांची ठिसूळपणा, कमजोरी, काही काही स्ट्रेस फ्रॅक्चर्स व्हायला लागले, ते तर खूप ॲडव्हान्स स्टेज असतं. पण जेव्हा हाडावर हाड पूर्णपणे घासायला लागलेलं आहे
गॅपच उरला नाही आहे, खुर्च्या खराब झालेली आहे, तेव्हा हे जेव्हा गरजेचं असतं तेव्हा ते ते कोणत्याही व्यायामाने किंवा कशानेही ते रिव्हर्स होत नाही. जसं एज रिव्हर्स होत नाही, वय रिव्हर्स होत नाही, तसं झालेली झीज ही रिव्हर्स होत नाही. त्याचा इफेक्ट कमी होतो एका मर्यादेपर्यंत. ते मर्यादा ओलांडली की ते आपल्याला लागतं. बऱ्याच वेळेस काय होतं, आणि लोकांना भीती असते. लोकांचं म्हणणं असतं की गुडघे किती झिजले तरी आम्हाला तुम्ही बिना ऑपरेशनचं बरं करा. मी त्यांना तेच सांगतो की आपल्याला जर समजा कोणत्या ठिकाणी पर्यटनाला जायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता का की मला घरी बसल्या न प्रवास करता त्याच ठिकाणी जाऊन सोडा. सो उद्देश जर आपलं बरं व्हायचं असेल तर तो प्रवास आपल्याला करावाच लागतो, ज्याच्यामध्ये हा प्रवास आहे नी रिप्लेसमेंट सर्जरी. त्याचं जेव्हा तुम्ही प्रवासाचा ध्यास घेता तेव्हा मग कुठे तुम्ही उद्देशाकडे वाटचाल करत असता, आणि ते उद्देश आहे न दुखता चालता फिरता यावं, स्वावलंबी व्हावं, स्वतःची कामं स्वतः करता यावं, कोणावर अवलंबून राहायची गरज पडायला नको. ती वेळ येते तेव्हा ते न टाळता आपण वेळेत जर केलं तर पुढचे खूप प्रॉब्लेमॅटिक जे इश्यूज आहेत ते आपले टळतात. सो ह्या केसेसमध्ये जसं मी म्हणालो की जिथे एका मर्यादेपुढे झीज वाढली आहे तिथे आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आपलं शरीर सांगत राहतं की आता दुखतंय, चालता येत नाही आहे, वजन वाढायला लागलेलं आहे, डे टू डे कामं जी काही महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी खूप इझिली व्हायची ती आता होत नाही आहेत. गुडघे काय म्हणतात त्याला, डे टू डे आपलं घरातली कामंसुद्धा करायला अडचण जेव्हा येत असतील, चालायला अडचण येत असेल, आपलं फिटनेस रुटीन जर काय असेल तर ते करायला अडचण येत असेल, तर ऑब्व्हियसली वेळ असताना जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपल्याला फायदा होतो त्याचा. तरुणांमध्ये याचं प्रमाण आता वाढलेलं आहे, गुडघेदुखीचं वगैरे. आणि एक जे आपल्याला असं वाटतं की ज्यांची बैठी जीवनशैली आहे त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे असं जर म्हणावं तर ज्या अशा काम करणाऱ्या बायका आहेत लोकांच्याकडे, हाऊसकीपिंगचं किंवा करणाऱ्या जी कामं करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आता हा विकार बऱ्यापैकी बळावलेला दिसतो, किंवा ज्यांचं खूप म्हणजे ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आहे आपल्या तुलनेत. त्याची साधारण काय कारण आहेत, आणि बसणं, आमच्यासारखे जे लोक आहेत जे 8-8 तास बसून कामं करतात त्यांची गुडघेदुखी आणि ही गुडघेदुखी काय त्याच्यामध्ये? एक ओव्हर यूजमुळे आहे, अच्छा, आणि एक अंडर यूजमुळे आहे. दोन्हीकडनं कुठून तरी समतोल पाहिजे. सो जेव्हा खूप वेळ बसून काम करतो आपण, एका ठिकाणी बसलेलो असतो, तेव्हा गुडघ्याची वाटी कंटिन्युअस प्रेस्ड असते, आणि जर तिथे कुठे खुर्च्या आपली मऊ झालेली असेल तर त्याला कॉन्ड्रोमलेशिया म्हणतो, आणि मग ते दुखायला लागतं. आमच्या पुस्तकांमध्ये याला सिनेमा हॉल साईन म्हणतात. म्हणजे सिनेमा बघताना कसं 1.5-2 तास कंटिन्युअस बसावं लागतं, त्याच्यानंतर गुडघे दुखायला लागतात किंवा उठताना गुडघे दुखायला लागतात. सो याचा अर्थ कार्टिलेज थोडं मऊ झालेलं आहे. आता ज्यांचं खूप ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आहे ते ओव्हर यूजमुळे, बसून काम आहे, मांडी घालून काम आहे, चालणं आहे, त्याच्यामुळे गुडघे दुखतात. आपलं काय म्हणतात त्याला, जरी ॲक्टिव्हिटी चांगली आहे तरी ती ॲक्टिव्हिटी गुडघ्याला किती स्ट्रेसफुल आहे तेही आपल्याला बघायला पाहिजे. सो त्याच्यामुळे पण गुडघे दुखायला लागतात. आत्ताची लाईफस्टाईल अशी आहे, धावपळीची आहे, डाएट बऱ्याच वेळेस प्रॉपर नाही आहे, व्यायाम करायला बऱ्याच लोकांना वेळ नाही आहे. सो त्याच्यामुळे हमखास जरी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असेल तरीसुद्धा गुडघे जबाब द्यायला लागतात. मग त्यावेळेस ते कारण शोधून त्याला ट्रीट केलं तर मग आपल्याला गुडघे चांगले मिळतात परत. आणि पेनकिलर घेणं हा कायमस्वरूपी तर नाहीच, पण किती प्रमाणात? म्हणजे एकदा पेनकिलर घेऊन तुमचे थांबले की जनरली टेंडन्सी अशी असते की आता डॉक्टरकडे जायची गरज नाही. काय याच्या बाबतीत? आणि लोक अक्षरशः म्हणजे OTC हे घेतात, पूर्वीची कधी तरी चिठ्ठी असते ती दाखवून गुडघे त्यावेळेला बरं वाटलं होतं, आणि मग त्याच्यामध्ये स्टेरॉइड्स असतात नसतात ते त्यांना काहीच माहिती नसतं. आणि बऱ्याचदा म्हणजे कष्टकरी वर्ग जो आहे त्याच्यामधले लोक ह्याचं हे जास्त असतं प्रमाण. ऍक्च्युली डॉक्टरकडे जायला वेळही नसतो किंवा तेवढी त्यांची आर्थिक हे पण म्हणजे परिस्थिती पण नसते. तर याच्यासाठी एक क्विक काय म्हणजे ओव्हर द काउंटर ड्रग किंवा सेल्फ मेडिकेशन, स्वतःहून मनाप्रमाणे औषधं घेणं, हे आपल्याला लॉजिकलीच कळतं की हे बरोबर नाही. तुम्ही जे काय औषध घेता ते कुठे ना कुठेतरी शरीरावर काम करत आहे. त्याचं तुम्ही जास्त टाकलं तर ऑब्व्हियसली ते प्रॉब्लेम देणारच. जसं भाजीमध्ये मीठ हे एका प्रमाणात पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त टाकलं कितीही बरं, तुम्हाला मिठाची चव जरी चांगली वाटत असेल तरी मी एका मर्यादेपुढे घेत नाही. तसं आहे ते
की एका मर्यादेपर्यंत जर समजा आपल्याला ओव्हर द काउंटर ड्रगची गरज लागते तर हे आपल्याला समजायला पाहिजे की आपलं शरीर हे सांगतंय तुम्हाला की ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो फिक्स करा, नाहीतर हे किती दिवस केमिकल घेत जाणार आपण. आणि फक्त मिळतंय ओव्हर द काउंटर आणि आपलं एक चक्कर वाचते, वेळ वाचतोय, ह्याचा अर्थ हे नाही की आपण ते औषधं कंटिन्युअस घेत राहावी. त्याचं सोल्युशन घेणं महत्त्वाचं आहे. ते नुसतं टेम्पररी फिक्स घेऊन काही ते आपल्याला लॉंग टर्म सोल्युशन नाही मिळणार त्याच्यामध्ये. ऍक्च्युली खूप ऑब्व्हियस प्रश्न होता हा. उत्तर काय असणार याची कल्पना होती, पण तरी पण सोनाराने कान टोचलेले बरेच आहे. त्यामुळे मी म्हटलं हे डॉक्टरांकडनंच येऊ देत की अशी काही म्हणजे कुठल्याही दुखण्यासाठी, गुडघेदुखी हा आजचा आपला टॉपिक आहे, पण इन जनरल कुठेही काही भानगड असेल शरीरात आणि पेन्स असतील कुठेही, तर त्याच्यावर अशी डायरेक्ट पेन किलर तर शक्यतो नाही. आणि ठीक आहे, अगदीच जर तुम्हाला खूपच नाही शक्य, 1-2 दिवस घ्या. पण आजकाल भारतीय हेल्थ सिस्टीम अशी एवढी चांगली की तुम्हाला बाहेर देशांसारखं आठवड्यान 10 एक महिना वगैरे असं काही थांबायची गरज पडत नाही स्पेशलिस्टला भेटायला. आपण लकी आहोत भारतामध्ये की तुम्हाला तुमच्या ओळखीचा तज्ज्ञ डॉक्टर हा तुम्हाला वेळेत मिळू शकतो. सो त्याचा फायदा करून घ्या, जाऊन दाखवा. आणि प्रत्येक आर्थिक गटाला प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलपासून कॉर्पोरेट मशिनरीपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांचा ॲक्सेस आहे. ऍक्च्युली हे कुठेतरी यायला पाहिजे, कारण हा खूप आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, क्लिनिक्स आहेत, हे सगळे ॲक्सेसिबल आहेत प्रत्येक लोकांना. प्रत्येकांना काही कॉर्पोरेट हॉस्पिटलला किंवा प्रायव्हेट क्लिनिकला जायची कंपल्शन थोडी आहे. पण ट्रीटमेंट करण्यासाठी तज्ज्ञांना दाखवणं तर गरजेचं आहे. नाहीतर ते आपण वाढवत राहू आणि एक पॉईंट असा येतो की मग पैसे इतके खर्च करावे लागतात, जो दुर्लक्ष केलाय तो प्रॉब्लेम वेळच्या वेळी ट्रीट केला असता तर तुम्हाला त्या आत्ता जे पैसे लागतात रिव्हर्स करायला ते लागले नसते. थोडक्यात काम झालेलं असतं. बरं, नी रिप्लेसमेंट सर्जरी त्याच्याबद्दल काही गैरसमज किंवा लोकांना असं वाटतं की कुठलीही गुडघेदुखी म्हणजे त्याचा शेवटचा हे जो असतो तो नी रिप्लेसमेंट सर्जरी, ज्याच्यामध्ये ते बदललं जातं. काय काय पर्याय आहे त्याच्या बाबतीत आणि एक्झॅक्टली काय केलं जातं? खूप चांगला प्रश्न. गुडघ्यांचं दुखण्याचं कारण हे फक्त झीज झालेली नसते. नी रिप्लेसमेंट झीज झालेल्या गुडघ्यासाठी आहे. पण लिगामेंटचा इश्यू असेल तर दुर्बिणीद्वारे किंवा ओपन लिगामेंट सर्जरीज आम्ही करतो. गादीचा प्रॉब्लेम असेल तर गादी शिवण्याचं रिपेअरचं ऑप्शन असतं. गुडघ्याच्या वाकडेपणा म्हणजे माल अलाइनमेंट म्हणतो आम्ही गुडघ्याची, त्याच्यामुळे पण गुडघ्याचे दुखणं त्याला आपण करेक्शन करतो. त्याचं वजनाचा जो आपला खोब्यापासून घोट्यापर्यंत जो चालण्याचं वेट बेरिंग, आपण जर समजा वजन ज्या लाईनीमध्ये पडतं नॉर्मली ते गुडघ्याच्या सेंटरला यायला पाहिजे. जर समजा ते खूप ऑफ असेल तर ऑब्व्हियसली त्या बाजूला गुडघ्या दुखायला लागतो. ते जेव्हा सरळ करतो, एस्पेशली यंग पॉप्युलेशनमध्ये, म्हणजे 50च्या आत शक्यतोवर आम्ही गुडघा सरळ करून काही वर्ष अजून नॅचरल गुडघ्याला देण्याचा प्रयत्न करतो. नी रिप्लेसमेंटमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक आहे युनिकॉन्डायलर नी रिप्लेसमेंट, एक आहे टोटल नी रिप्लेसमेंट. युनिकॉन्डायलर नी रिप्लेसमेंटमध्ये जर गुडघ्याचा एकच कप्पा, गुडघ्यात 3 कप्पे असतात, वाटीचा, गुडघ्याच्या आतला आणि गुडघ्याच्या बाहेरचा. जर गुडघ्याच्या आतलाच कप्पा फक्त खराब झिजला गेला असेल, बाकीचं चांगलं असेल तर आपण तेवढाच रिसर्फेस करतो. त्याच्याने एक 10-15 वर्ष चांगले जातात. सो परत गाडीचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एकच टायर पंक्चर झालं असेल तर आपण 4ही बदलत नाही. तसं एकच कप्पा झिजला असेल तर आपण सगळे कप्पे बदलत नाही. पण जेव्हा दोन्ही कप्पे गुडघ्याचे झिजले असतात तेव्हा आपण टोटल नी रिप्लेसमेंट करतो. आता नी रिप्लेसमेंट म्हणजे काय? बेसिकली गुडघ्याची जी झीज झालेला थर असतो हाडाचा तेवढा साफ करतो आणि त्याला आपण रिप्लेस करतो मेटलनी. मांडीच्या हाडाला पण, पायाच्या हाडाला पण, आणि त्या 2 मेटलच्या भागामध्ये आपण हाय डेन्सिटी हाय मॉलिक्युलर वेट पॉलिइथिलीन वापरतो. त्याच्याने गुडघ्याची मूवमेंट न दुखता आपल्याला करता येते. त्याच्यामध्ये पुढे अजून तंत्रज्ञान आहे ते म्हणजे रोबोटिक्स, जे आम्ही करतो रोबोटिक नी रिप्लेसमेंट. त्याच्यामध्ये ह्या टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं की आपण हे अजून कस्टमाइज करू शकतो त्या ठराविक पेशंटसाठी. म्हणजे आपण दुकानात जाऊन शर्ट ऑफ द रॅक विकत घेतला किंवा एका टेलरकडे जाऊन स्वतःच्या मापाने शिवून घेतला, त्याच्यामध्ये जे फिटिंगचा फरक असतो तो फरक आपण अजून आता ह्या रोबोटिक टेक्नॉलॉजी आम्ही देतो.
कारण की गुडघ्यामध्ये म्हणजे पायामध्ये फक्त गुडघा हाच एक जॉईंट नाही आहे, खुबा आहे, घोटा आहे. सो त्याचा अलाइनमेंट बघतो. आणि जेव्हा गुडघे रिप्लेसमेंट करतो तेव्हा त्याच्यामध्ये आजूबाजूच्या लिगामेंटचं टेन्शन अँड टाईटनेस हे किती ठेवलं पाहिजे ह्याच्यामध्येही एक शास्त्र आहे. आणि ते जोपासून आपण रोबोटिक टेक्नॉलॉजीने आपण तेवढं छान प्लॅनिंग करू शकतो. आणि ते प्लॅन आपण मिलीमीटर लेवलच्या स्तराला ते एक्झिक्यूट करू शकतो. म्हणून त्याचा एक अजून चांगला फायदा आपण पेशंटला ह्या नवीन तंत्रज्ञानाने देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात कस्टमाइज पर्सनलाइज नी रिप्लेसमेंट. येस, तुमची पायाची नॅचरल अलाइनमेंट कशी आहे, वाकडेपणा किती आहे, तो किती वाकडेपणा सरळ करायला पाहिजे तुम्हाला कम्फर्टेबल ठेवण्यासाठी, लिगामेंट्स किती टाईट आणि लूज आहे ते कारण की टाईटनेस आणि लूजनेस एक साईड टाईट आहे दुसरी साईड लूज आहे, तर ते बॅलन्स करावं लागतं. म्हणजे तुम्हाला त्या जॉईंटची मुवमेंट करताना प्रॉब्लेम येत नाही आणि जॉईंट जास्त काळ टिकतो. सो हे सगळे त्याच्यामधले ऑप्शन्स आहेत. फक्त प्रत्येक गुडघ्याला नी रिप्लेसमेंट लागतं असं नाही आहे. आणि बरेच त्याच्यामध्ये त्याच्या अगोदरचे सर्जिकल ऑप्शन्स आहेत जे आपण गुडघ्याची लाईफ वाढवण्यासाठी आपण करू शकतो. त्यांनी म्हणजे ते पोस्टपोन होईल निदान. हां, म्हणजे आता लिगामेंट फाटली आहे किंवा गादी फाटलेली आहे तर त्याला आपण वेळच्या वेळी गुडघ्याची झीज खूप झालेली नसताना जेव्हा हे झालेलं असेल तेव्हा ते वेळच्या वेळी निस्तरलं आपण तर मग आपल्याला गुडघ्याची नॅचरल लाईफ जास्त करून मिळते. म्हणजे नी रिप्लेसमेंटची वेळ ही आपल्याला जर लागणार असेल पुढे नशिबाने तर ती पुढे ढकलली जाते. सो एज अप्रोप्रिएट असताना नी रिप्लेसमेंट लागतं, अगोदर लागत नाही, जर आपण हे प्रॉब्लेम्स वेळच्या वेळी सोडवले तर. बऱ्याचदा असं दिसतं, म्हणजे मी आजूबाजूच्या काही लोकांचं असं पाहिलंय की नी रिप्लेसमेंट नको म्हणून आहे त्या स्थितीमध्ये असं चढणं उतरणं किंवा त्याला फार भार न देता आहे त्या सिच्युएशनमध्येच गुडघ्याची हे करत राहणं, तर हे कितपत भीतीमुळे येते. पण त्यांनी टाळता येत नाही. बॉल बेरिंग घासले गेले असतील तर ऑइल टाकून फायदा आहे का? नाही. मेकॅनिकल प्रॉब्लेमला मेकॅनिकल सोल्युशन देणं गरजेचं आहे. जिथे सूज आहे, जो केमिकल प्रॉब्लेम आहे त्याला केमिकल्सने आपण देऊ शकतो किंवा दुखण्यासाठी झिजेसाठी पण टेम्पररी आपण औषधांनी दुखणं कमी करू शकतो. पण आपण एवढं रिस्ट्रिक्ट करायचं स्वतःला की एकदम पाय सरळ ठेवून चालणं, एवढं एकदम ॲक्टिव्हिटी पूर्ण बंद करायची, सो हे बरोबर नाही ना. म्हणजे त्याच्याने आपण ते किती दिवस सस्टेनेबल किती येते हेही आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आपण इथे बरंच बोललो. खरं तर हा विषय असा आहे की हा एका पॉडकास्टमध्ये कव्हर होण्यासारखा बिलकुल नाही. तरी पण डॉक्टर सागरनी बऱ्याचशा आपल्या शंकांचं समाधान केलं अगदी व्यवस्थित. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. सगळ्या श्रोत्यांना, सगळ्या व्ह्युअर्सना माझा नमस्कार. आणि एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या ओळखीत जे कोणी सिनियर्स असतील त्यांना तर अवश्य या एपिसोडची लिंक पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.